परत एक वादग्रस्त विधान आलं, तुम्ही म्हणजे आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं नाही म्हटलो मी. म्हटलं बऱ्याच अंशी जमिनीमध्ये पेरणी संपलेली आहे. फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि फळबागांचं नुकसानीसाठी पंचनामे करायला सांगितलेलं आहे. काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे, तर कांद्याचं नुकसान शेतामध्ये झालं आहे. पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे. तर काही ठिकाणी आता जर नांगरट जर काही शेतकऱ्याचं नांगरणी करणं काम आहे त्यांचं, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी करावीच लागते. परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे, पेरणीला आता सोयाबीन शिल्लक आहे का? आता कपास शिल्लक आहे का? सोयाबीन नाही, कपास नाही. त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे. पण हा शब्द खटकतो ना. अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घ्याल, मी काय करू? काय ढेकळाचे पंचनामे का? हा शब्द अरे पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करायचे? पंचनामे करायला सांगितले आहे. जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये हे जो आधीचा पाऊस आलाय त्यांनी प्रचंड नुकसान झालेलं आहे. या सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे पिकांचं नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे. एवढ्या सगळ्याच्यात तुम्हाला हे विचारण्याचं की टेक्निकल सगळी सिस्टीम तुम्ही जे बोलत होता ते ओके होते, पण ते बोलताना तुम्ही शेवट जो केलात का ते ढेकळाचे आणि जमीन एक सारखी नाही ना बाबा, क्रॉप सुद्धा एक सारखे नाहीये. हो ना, पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा तुम्ही सांगा मला पंचनामे कसे करायचे? पण नाही करतायत. पण आता ढेकळा अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोलत काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतोय. ठीक आहे, बोलला ते सत्य आहे. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला. अर्थ वेगळा काढला. मी तसं काही वेगळं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे. आता हे